भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेतील भाषेचे स्वरूप या पाठ्यघटकाविषयी आता आपण माहिती घेऊया. भाषा आणि मानव यांचा अतूट संबंध आहे. आपल्या मनातील भावना, इच्छा, विचार यांची देवाणघेवाण करताना आपल्याला भाषेचीच मदत घ्यावी लागते. भाषा आपल्या दैनंदिन जीवनाशी इतकी संबंधित असते की भाषा हा स्वतंत्रपणे विचार करण्याचा, अभ्यास करण्याचा विषय आहे याची आपल्याला जाणीवही नसते. सरावाने आणि नित्यपरिचयामुळे भाषा आपल्याला इतकी स्वाभाविक वाटते की जन्मल्यानंतर आपण भाषा कशी आत्मसात केली याचा आपण फारसा विचारही केलेला नसतो. पण अनेक भाषा अभ्यासकांनी मानवी जीवनात भाषेचे महत्त्व आणि अस्तित्व लक्षात घेऊन भाषेचा शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून अभ्यास केला. आणि भाषा म्हणजे नेमकं काय, भाषेची निर्मिती प्रक्रिया, भाषेची कार्यपद्धती, भाषेची लक्षणे, भाषिक संदेशन या परिभाषा शास्त्रीय दृष्टिकोनातून उलगडून सांगितल्या. त्यातून भाषा विज्ञान ही ज्ञानशाखा उदयाला आली. भाषा विज्ञानामुळे भाषेकडे विशुद्ध आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची यथार्थ दृष्टी मिळाली. त्यातून भाषा अभ्यासकांच्या परिभाषेतून सूत्रबद्ध आणि शास्त्रीय पद्धतीने आपल्याला भाषेचे स्वरूप समजून घेण्यास मदत होते. भाषेच्या दृष्टीने मानवाची बोलतो तो माणूस अशी व्याख्या करता येईल. मानवाने आजवर जी प्रगती साधली ती भाषेच्या जोरावरच. विचार सुद्धा आपण आपल्या भाषेतून करतो. म्हणून श्वासोश्वासा इतकेच महत्त्व भाषेचे आहे. भाषा म्हणजे बोलणे, वाणीचे व्यक्तरूप. मानवी मुखातून निघालेले सार्थ ध्वनी, अशी ध्वनींच्या निर्मितीची क्षमता हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. मानवेतर प्राणी विशिष्ट आणि नैसर्गिक ध्वनींचीच निर्मिती करू शकतात. पण मानवाच्या मेंदूत असणाऱ्या भाषा ग्रहण क्षमतेचा आणि मुखेंद्रियातून निर्माण होणाऱ्या ध्वनींच्या माध्यमाद्वारे मानवाने भाषेची निर्मिती केली. मानवी मुखातून बाहेर पडणाऱ्या स्वरव्यंजनाच्या सानुक्रम रचनेद्वारे उत्पन्न होणाऱ्या सार्थ ध्वनींनी बनलेल्या भाषेचा विविध भाषा अभ्यासकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून भाषेच्या सर्वांगीण स्वरूपावर प्रकाश टाकला आहे. भाषा म्हणजे नेमके काय हे सांगण्याचा, भाषेची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न अनेक भाषा अभ्यासकांनी केला आहे. भाष या धातूपासून भाषा हा शब्द बनला आहे. भाषा म्हणजे बोलणे, ध्वनी उत्पन्न करणे. मराठीतील विविध भाषा अभ्यासकांनी भाषेच्या व्याख्या सांगितल्या आहेत. त्यामध्ये कृ. पां. कुलकर्णी यांनी भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह होय असे म्हटले आहे. तर नागो कालेलकर यांच्या मते ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा ही एक पद्धती आहे. श्री न. गजेंद्र गडकर म्हणतात, यादृच्छिक ध्वनी संकेतांवर आधारित समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा होय. डॉक्टर अंजली सोमण यांच्या मते भाषा ही ध्वनी रचनांच्या संकेतीकरणावर आधारलेली एक संज्ञा प्रणाली आहे. तर डॉक्टर राम रवनेकर म्हणतात, मानवी मुखावाटे निघालेल्या अर्थपूर्ण ध्वनींच्या समूहाला भाषा असे म्हणतात. पाश्चात्य भाषा अभ्यासक क्रोंचे यांच्या मते भाषा म्हणजे मर्यादित ध्वनींच्या मदतीने आपल्या मनातील भावभावना व्यक्त करण्याचे माध्यम होय. अशा प्रकारे विविध भाषा अभ्यासकांनी भाषा म्हणजे नेमके काय ते सांगण्याचा प्रयत्न या व्याख्यांमधून केलेला आहे. भाषेच्या या व्याख्यांवरून भाषेचे स्वरूप विशेष आपल्याला सांगता येतील. ती म्हणजे भाषा ही ध्वनींची सानुग्रह रचना असते. भाषेत ध्वनींच्या सानुक्रम रचनेमागे एक अर्थाचा संकेत असतो. ध्वनींच्या वेगवेगळ्या रचना करून असंख्य शब्द आणि त्याचे ध्वनीत होणारे अर्थ अशी ध्वनी माध्यमांची उपयुक्तता हे फक्त मानवी भाषेतच आहे. भाषा ही अनुकरणाने, संक्रमणाने आणि निरीक्षणाने आत्मसात केली जाते. आजूबाजूच्या भाषिक वातावरणाला अनुसरून आपण भाषा आत्मसात करीत असतो आणि म्हणून भाषा ही प्रयत्नसाध्य असते. माणूस हा समूहप्रिय असल्यामुळे अनेक लोकांशी त्याचा सतत संपर्क येत असतो. आपल्या विचारांची, भावनांची देवाणघेवाण करताना त्याला भाषेचीच मदत घ्यावी लागते. मानवी समूहाला जोडण्याचे कार्य भाषा करते. परस्पर सहकार्य आणि विनिमयासाठी भाषेची मदत होते. त्यामुळे भाषा ही समाज व्यवहाराचे श्रेष्ठ साधन असते. आपल्या मनातील इच्छा, भावना, विचार, मते, अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे.
ज्या भाषेमुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळा ठरला, त्या भाषेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करताना जगातील सर्व भाषांना लागू पडतील अशी भाषेची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे भाषा अभ्यासकांना गवसली. जगातील प्रत्येक मानवी गटास भाषा उपलब्ध आहे. भाषा ही उच्चारणशील श्राव्य असते. प्रत्येक भाषेमध्ये स्वर आणि व्यंजन अशी व्यवस्था असते. त्यांच्या जुळणीतून भाषा कार्य करीत असते. जगामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात असल्या तरी त्यामध्ये काही मूलभूत साम्यतत्वे आढळून येतात. सर्व भाषांच्या स्वरूपात आणि कार्यात काही सारखेपणा आढळतो. या सारखेपणाच्या आधारे सर्व भाषांना लागू पडतील अशी भाषेची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये सांगितली जातात. चार्ल्स हॉकेट या भाषा अभ्यासकाने ए कोर्स इन मॉडर्न लिंग्विस्टिक्स या ग्रंथात भाषेची प्रमुख 7 लक्षणे सांगितली आहेत. ती अशी. भाषेचं पहिलं लक्षण म्हणजे द्विस्तरीय रचना. मानवी भाषेची रचना ही 2 पातळ्यांवर कार्यरत असते. स्वर, व्यंजने, वर्णमाला अशा मूळ ध्वनींचा पहिला स्तर, तर दुसरा स्तर मूलध्वनींच्या मर्यादित संख्येवर अगणित भाषिक रचना अशी भाषेची द्विस्तरीय रचना असते. निर्मितीशीलता हे भाषेचे दुसरं लक्षण. भाषेत नवनवीन शब्द, वाक्य बनवता येतात. भाषेत निर्मितीशीलता असल्यामुळे अनेक प्रकारची शब्दरचना, वाक्यरचना करणे शक्य होते. भाषेचं तिसरं लक्षण म्हणजे यादृच्छिकता. शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ संकेताने प्रस्थापित होतो. या संकेतात सुधारणा व बदलही करता येतो. शब्द आणि त्यातील अर्थ सहजगत्या घडलेला असतो. उच्चारलेला शब्द आणि त्याचे अर्थाशी असणारे नाते यादृच्छिक म्हणजे मानवाच्या इच्छेतून निर्माण झालेले असते. भाषेचं चौथं लक्षण म्हणजे अदलाबदल. एकमेकांच्या भाषिक रचना एकमेकांना समजणं आणि एकमेकांनी ती रचना पुन्हा वापरणं हे मानवी भाषेतच शक्य होते. परस्परांचे सांकेतिक नियम सारखे असल्यामुळे अशी भाषिक अदलाबदल शक्य होते. भाषेचं 5वं लक्षण आहे विशिष्टता. भाषिक क्रिया दुसऱ्यांना काहीतरी सांगण्यासाठी होते आणि दुसऱ्यांनाही ती भाषा समजते. ही कृती भाषिक विशिष्टपणाच्या गुणधर्मामुळेच घडते. भाषेचं 6वं लक्षण आहे स्थल कालातीतता. भाषेवर स्थळ काळाची बंधने नसतात. भाषेद्वारा भूतकाळ, भविष्यकाळ, दूरच्या प्रदेशाबद्दल आपण बोलू शकतो. न पाहिलेली वर्णने भाषेद्वारा वाचल्यावर, ऐकल्यावर आपल्याला आकलन होतात, समजतात. ती स्थल कालातीतता या भाषिक लक्षणामुळेच. भाषेचं 7वं लक्षण आहे सांस्कृतिक संक्रमण. प्रत्येक भाषेला इतिहास असतो, परंपरा असते. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती संक्रमित करणे ही भाषेची खास क्षमता आहे. संस्कृती संक्रमण आणि संवर्धन हे भाषेचे प्रमुख लक्षण मानले जाते. अशा प्रकारे भाषेची ही 7 लक्षणे किंवा वैशिष्ट्ये जगातल्या सर्व मानवी भाषेमध्ये आढळून येतात. भाषा हा शब्द आपल्या नित्य परिचयाचा आहे. लहानपणापासून आपण भाषेशी परिचित असल्यामुळे भाषेबाबत आपल्या काही कल्पना असतात. भाषेच्या स्वरूपाविषयी आणि कार्यासंबंधी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा भाषेबाबतचे समज, गैरसमज लक्षात येतात. सर्वप्रथम भाषा हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर पुस्तकात छापलेला किंवा हाताने लिहिलेला मजकूर येतो. त्यामुळे भाषेचा अभ्यास करायचा म्हणजे तिच्या लिखित स्वरूपाचा अभ्यास करायचा असा आपला समज असतो. पण भाषेच्या बाबतीत बोलणे महत्त्वाचे असते. लेखन ही मजकूर टिकवून ठेवण्याची एक सोय आहे. भाषेच्या अभ्यासाबाबत आपला दुसरा एक समज असा असतो की भाषेचा अभ्यास करायचा म्हणजे त्या भाषेतील साहित्याचा अभ्यास करायचा. पण साहित्य निर्मिती व्यतिरिक्तही दैनंदिन व्यवहारातही आपण भाषेचा उपयोग करीत असतो. त्यामुळे भाषा म्हणजे साहित्य असे मानणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे व्याकरणाला भाषा समजण्याचा प्रमाद आपल्याकडून घडतो. भाषेचा अभ्यास करायचा म्हणजे तिच्या व्याकरणाचा अभ्यास करायचा असा एक समज असतो. पण व्याकरण हे भाषेचे एक अंग आहे. भाषेचे उपयोजन व्याकरण नियमापेक्षा वेगळे असते. भाषेच्या अभ्यासाबद्दल सर्वसामान्य आणि रूढ समज असतो की सुशिक्षितांची भाषा शुद्ध आणि अशिक्षितांची भाषा अशुद्ध, गावंढळ. पण ही समजूत अशास्त्रीय आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टीने भाषेतील सर्व उच्चारणांना महत्त्व आहे. त्यात शुद्ध अशुद्ध असं काही नसतं.
अशा प्रकारे भाषा अभ्यासकांनी भाषेबाबतचे पूर्वग्रह किंवा गैरसमज टाळून भाषेच्या सर्वांगीण स्वरूपाचा अभ्यास महत्त्वाचा मानला. त्यामुळे भाषेबाबत एक निकोप, शुद्ध आणि शास्त्रीय दृष्टिकोन तयार होण्यास मदत होते. भाषा ही ध्वनी संकेतावर आधारलेली एक संकेत प्रणाली असते. भाषेमध्ये शब्दांचा वापर होतो. एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाच्या अर्थाशी सुसंगत चित्र ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभे राहते. आपण जे बोलतो त्याचा अर्थ ऐकणाऱ्याला आकलन होण्यासाठी भाषेतील संकेत महत्त्वाचे असतात. शब्द उच्चारल्यानंतर बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या मनात त्याची एक प्रचिती आली तरच दोघांमध्ये संवाद होऊ शकतो. भाषेतील ध्वनी संकेतांना परंपरेने मान्यता लाभल्यामुळेच परस्परांमध्ये विनिमय शक्य होतो. रहदारीचे नियम सर्वांना माहीत असल्याशिवाय वाहतूक व्यवस्थित होणार नाही. रहदारीच्या खुणा सर्वांना माहिती असतात कारण ते संकेत सर्वांनी स्वीकारलेले असतात. भाषेतही बोलणारा, ऐकणारा आणि भाषेतील शब्द आणि त्याचा अर्थ या घटकांचा परस्पर समन्वय असेल तरच भाषिक व्यवहार सुरळीत होतो. भाषेत वापरले जाणारे शब्द, त्या शब्दांना प्राप्त झालेला सांकेतिक अर्थ आणि समाजाने त्याला दिलेली स्वीकृती यांच्या समन्वयातून भाषिक व्यवहार व्यवस्थितरित्या पूर्ण होतो. समाजमान्य असलेले संकेत विशिष्ट भाषा बोलणाऱ्या सर्व समाज गटाला माहिती असतात कारण भाषेतील हे संकेत मानवाला सहज प्रेरणेने मिळालेले नसून त्याने ते प्रयत्नपूर्वक आत्मसात केलेले असतात. माणसाला एखादी भाषा येते म्हणजेच त्या भाषेतील ध्वनिरूप संकेत प्रणालीचे त्याला ज्ञान असते. कोणतीही रूढ गोष्ट सर्वमान्य झाल्याशिवाय संकेत ठरत नाही. कोणत्याही भाषिक विनिमयामध्ये ध्वनीतून सूचित होणारा अर्थ समाजमान्य होणे, प्रत्येकाने त्याचा उपयोग करणे आणि त्या संकेताला स्वीकृती देणे यातूनच भाषेचे कार्य पूर्ण होत असते. म्हणूनच भाषेची ही संकेत प्रणाली मानवी संस्कृतीला आणि मानवी विकासाला आधारभूत ठरलेली आहे. अशा प्रकारे भाषेचे स्वरूप, भाषा म्हणजे नेमके काय, भाषेची निर्मिती प्रक्रिया, भाषेची लक्षणे, भाषेबाबतच्या समजुती आणि भाषेची संकेत प्रणाली या प्रमुख मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येते. त्यातून भाषेकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघण्याची यथार्थ दृष्टी विकसित होते. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून भाषेचे स्वरूप या पाठ्यघटकावरील वस्तुनिष्ठ प्रश्नावली सोडवावी. ती सोडवल्यानंतर तुमच्या ईमेलवर प्रमाणपत्र प्राप्त होईल. धन्यवाद.